लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पैठण नाथसागरात ड्रोनने शूटिंग करणे पडले महागात. संबंधितांवर दहशतवाद विरोधी शाखेकडून गुन्हा दाखल. बातमी पैठण येथून. जायकवाडी धरणाचा नाथसागर परिसर हा सुरक्षेच्या कारणास्तव नो ड्रोन झोन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला असतानाही नियमांचे उल्लंघन करून ड्रोनद्वारे चित्रीकरण करणाऱ्या एका तरुणावर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने ATB यांनी कारवाई केली आहे. दहशतवाद विरोधी शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की एका इसमाने पैठण येथील नाथसागर जलाशय परिसरात बेकायदेशीरपणे ड्रोन उडवून त्याचे चित्रीकरण केले असून त्यापासून बनवलेली रील्स सोशल मीडियावर प्रसारित केली आहे. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे आणि त्यांच्या पथकाने इंस्टाग्रामवरील त्याच्या खात्याची तपासणी केली. तपासात असे निष्पन्न झाले की मनोज राजेंद्र देहाडे वय 26 वर्ष राहणार पडेगाव छत्रपती संभाजीनगर याने 15 मार्च 2026 रोजी आपल्या धुरंधर बाईक रायडर ग्रुपसोबत नाथसागर येथे जाऊन अनधिकृतपणे ड्रोनद्वारे शूटिंग केले होते. यावेळी त्याने नागरी विमान वाहतूक महासंचालनालय DGCA आणि अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार नाथसागर जलाशय आणि त्याभोवतीचा 5 किलोमीटरचा परिसर हा रेड झोन अर्थात प्रतिबंधित क्षेत्र आहे. या ठिकाणी दर्शनी भागात नो ड्रोन झोनचे फलक लावलेले असतानाही कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता हे चित्रीकरण करण्यात आले होते. संबंधित इसमाने जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पोलीस विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध कायदेशीर पावले उचलण्यात आली आहेत. या प्रकरणी मनोज राजेंद्र देहाडे याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 ड्रोन अधिनियम 2029 चा नियम आणि 22 आणि वायुमान अधिनियम 1934 चे कलम 10 अन्वये गुन्हा पोलीस ठाणे पैठण येथे दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री विनयकुमार राठोड साहेब छत्रपती संभाजीनगर ग्रामीण तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील API गोरे, PSI खंडाकळे, ASI विक्रम देशमुख, HC अविनाश बोर्डे, संजय घुगे, श्रीमंत भालेराव, राजेंद्र डकले, गणेश घोरपडे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे पैठण हे करीत आहेत. त्यामुळे महत्त्वाची धरणे, शासकीय इमारती आणि संवेदनशील ठिकाणे ही नो ड्रोन झोन अंतर्गत येतात. अशा ठिकाणी विनापरवाना ड्रोन उडवणे हा गंभीर गुन्हा असून नागरिकांनी आणि हौशी फोटोग्राफर्सनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.